चालेल ना मध्ये वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज आता वाजले 10 आणि मी जाणार आहे उस्मानाबादच्या बनपुडं गाव आहे ते की माझी दिदी आता तिथं तिला आणायला जायचं आहे. कारण की मला गांजा झाला, तिला झाली आता सध्या 1.5 महिना झाला. तर त्याला आणायला जायचं आहे. म्हणजे शिवांश वगैरे सगळेजण येणार आहे. तर तेच आणायला जायचं आहे आणि रात्रीचा प्रवास आहे. मम्मी, मी आणि भैया जाणार आहे सोबत. गाडीमध्ये बसलो तर सही, बट आता रात्री झोपायचं कसं. नंतर काय नाही, थोडे वगैरे गाणी ऐकली मस्त आणि मला झोप येणं गेलती कशी. मम्मी झोप झोप म्हणायली ती. मम्मीला म्हणलं तू झोप म्हणलं. मम्मी झोपली होती. 1-2 वाजेपर्यंत फोन बघला, रील्स वगैरे स्क्रोल केला आणि नंतर मला झोप येत होती. आणि इंडिका गाडी असल्यामुळे तर ते मागची सीट खाली असते, तिच्यावर जाऊन झोपले होते मी. ऑलमोस्ट 4 वाजता पोहोचले होते आम्ही. शिवांश तर कसं शांत बसणं गेलं तर सारखं चल चल माऊ चल माऊ चल म्हणायला. मी म्हणलं अरे थांब रे बाबा. जाताना नाश्ता वगैरे केला मस्त. शिवांशनं त्याच्या पप्पा आजी आजोबाचा आशीर्वाद घेतला आणि आमचा प्रवास लगेच चालू झाला. आणि 7 वाजता आम्ही निघल्या पण होते तिथून. आणि माझी झोप झाली 3 तास. ते सोडा, हे व्ह्यू बघा तुम्ही. आणि दीदी ते सगळे झोपले होते आणि शिवांशला ना माझ्या मांडीवर झोपला होता. त्या पोरानं माझी नवीन जीन्स होती सगळी भरून टाकली. ते बूट शूज ना ते सगळी खराब झाली. शिवांशला म्हणलं झोप बाळा म्हणलं, तू आता मस्त तुझ्या मम्मीलाच घेऊन मागणार म्हणलं जीन्स. थोड्या वेळाने ते उठलंच बाबा. आता मी अचानक दीदीच्या इथं का गेले, घरचे पण जाऊ शकतात ना, बट शिवांशला सांभाळायचं त्यामुळेच मी गेलते. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बट नेक्स्ट व्लॉग मध्ये मी अनबॉक्सिंग करणार आहे, तर त्यासाठी फॉलो करून घ्या.